बातमी 5000 क्रेशिंगवर आपला कारखाना चालू ठेवला तर आणखी भविष्यात अडचणी येतील. कारण जो उत्पादन खर्च आहे, जो पगार आहे, जो बँकेचं व्याज आहे, हे तर चालू राहणार. आणि मग तुम्ही जेवढं क्रेशिंग कमी करा तेवढा तो व्याजाचा खर्चाचा बोजा वाढत जाणार. भविष्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये कारखान्याचं एक्सपान्शन सुद्धा केलं पाहिजे हे सातत्याने ते बोलत असतात. या वर्षी तर ती परिस्थिती नाही आहे, परंतु भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी परवानगी दिली तर कारखान्याचं एक्सपान्शनही आपण करावं. कारण आता 5 लाख चालतोय आपल्याकडे यंत्रणा, छोटी मशिनरी आपला पहिला कारखाना आहे. या सगळ्याचं थोडंसं मॉडिफिकेशन करून MD साहेबांना, असली साहेबांना मी विनंती करेन की थोडंसं तुम्ही त्याचा अभ्यास करा की आपण काय करू शकू. 5 ते 7,500 करू शकू का, 8,000 करू शकू का. यासाठी आपण थोडीशी माहिती घ्या, काही तज्ञांचा सल्ला घ्या, VSI सारख्या एजन्सीला आपण निमंत्रित करा. कारण हे बरोबर आहे की पगार वर्षाचा आहे तेवढा द्यावा लागणार आहे, व्याज वर्षाचा आहे तेवढं द्यावं लागणार आहे. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी या गोष्टीचा विचार करता येतो का आपण तो पाहावा. विश्वराज महाडिकांनी आणखी एक संकल्पना आणलेली केंद्र शासनातील धोरण आहे की कारखान्यासाठी सोलर आता उपलब्ध करून देणार. त्यासाठी म्हणजे व्याजामध्ये सबसिडी देत आहे. तर ऑफ सीझन मध्ये जो आपल्याला इथं विजेचा खर्च आहे महिन्याला साधारण 20-22 लाख रुपये विजेचं बिल येते. त्यांचा विचार आहे की इथं आपण सोलर पार्क छोटंसं बनवावं आणि ऑफ सीझनचा सगळा जो खर्च आहे तर तो सुद्धा त्या सोलर पार्क मधून निघून जावा. म्हणजे अशा आपल्याला सांगितलं की विजनरी विभाग आपण विचारही करू शकत नाही, ते विजन ते घेऊन या ठिकाणी काम करतात. म्हणून आपण साखरेचं सुद्धा गणित थोडंसं समजून घेतलं पाहिजे. उल्लेख केला MSP आणि FRP. कृषी मूल्य आयोगाच्या धोरणानुसार FRPचं धोरण ठरलेलं आहे. FRP ही प्रत्येक वर्षी पर्सेंटेज वाईज वाढत जाते आणि या 2016 पासून जर आतापर्यंत बघितलं तर 7 वेळा FRP वाढलेले आहे, 7 वेळा. परंतु MSP म्हणजे साखरेचा दर जे आपण म्हणतो पहिल्यांदा इतिहासात जर तुम्ही MSP निश्चित केली असेल ते भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 3100 रुपये साखरेची MSP निश्चित केली. आता ती MSP निश्चित करून सुद्धा 7 वर्ष झाले. हे बॅलन्स होते का बघा. 7 वर्षामध्ये FRP 7 वेळा वाढली परंतु MSP मात्र 3100 रुपये. आपण कारखान्याची जी तोडणी वाहतूक जी असते तुम्ही बघताय, पूर्वी आपल्या कारखान्याला 600-650 रुपये तोडणी वाहतूक प्रति टन खर्च येत होता. आज तो 1000 रुपयेपर्यंत गेला. वेगवेगळी कारण आहेत, महागाई वाढलेले आहे, कमिशन वाढते, डिझेलचे दर वाढलेले आहेत, वाहतुकीचं भाडं वाढलेलं आहे, कामगारांची जी आता आपण बाहेरच्या टोळ्या आणतो त्यांचा खर्च वाढलेला आहे. म्हणजे 1000 रुपये हे आपला वाहतूक तोडलेला खर्च होतो. व्याज साधारण 400 रुपये प्रति क्विंटल जातात. म्हणजे 31 रुपयाला साखर विकायची, 1500 रुपये त्यात हा खर्च नाही आपला. राहिले किती? 1600 रुपये. दर किती द्यायचे? 2400, 2500, 3000, 3500, 4000 तुम्हाला माहिती. पण हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की वस्तुस्थिती काय आहे. आपण या दृष्टिकोनातून मी आपल्या सगळ्यांच्या मान्यतेनं MD साहेबांना काही ठराव करण्यासाठी विनंती करणार आहे. आपल्या सगळ्यांच्या मान्यतेने त्याचा उल्लेख विश्वराज महाडिकांनी केला की MSP जी 3100 रुपये आहे गेले 7 वर्ष तशीच आहे. तर आपल्या सगळ्यांच्या मान्यतेनं या साखरेचा दर 42 रुपये करावा अशा पद्धतीचा एक ठराव आपल्या सगळ्यांच्या मान्यतेनं मी ठराव करावा अशी विनंती करतो. दुसरा इथेनॉलचा दर तो सुद्धा स्थिर आहे. ज्या पद्धतीनं ग्रेन बेस तुम्हाला माहिती असेल मोलॅसिस पासून इथेनॉल बनवलं जातं, साखरेच्या रसापासून, शुगरच्या रसापासून, शुगरकेनच्या रसापासून इथेनॉल बनवलं जातं, CAV मोलॅसिस पासून बनवलं जातं. तसंच ग्रेन बेस सुद्धा इथेनॉल बनवलं जातं. ग्रेन बेस म्हणजे तांदूळ आहे, ज्वारी आहे, या पद्धतीच्या ग्रेन बेस इथेनॉलचा दर आता 7 रुपयानं गेल्या वर्षी वाढवलेला आहे. तर आपणही ठराव करावा की CAV मोलॅसिस पासून बनवणारे इथेनॉल, ज्यूस पासून बनवणारे इथेनॉल यांना सुद्धा 7 रुपये दर प्रति लिटर वाढवून मिळावा असा एक ठराव करावा. याचा उल्लेख विश्वराजने केला की कोजेनचा दर आता आपल्याला परवडत नाही. 7 रुपये तो झाला पाहिजे. 5 रुपये आहे आता आपल्याला 498 रुपये मिळतोय. तो 7 रुपये व्हावा असा एक ठराव आपण करावा. आणि त्याच पद्धतीनं MSC बँकेचा अभिनंदनाचा आणि आभाराचा एक ठराव की आपल्याला गेले अनेक दिवस अनेक अडचणीतून मार्ग काढत OTS एक तिने आता आपल्याला मंजुरी दिलेली आहे. त्यासाठी MSC बँकेचा सुद्धा अभिनंदनाचा एक ठराव आपले असे 4 ठराव विषय घालून आपण कारखान्याच्या मार्फत
सर्व बँकेला असेल किंवा केंद्र आणि राज्य सरकारला आपण पाठवावे अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो। आपल्याला माहिती आहे केंद्रामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या एनडीए सरकार आहे। आपल्या सहकार मंत्री म्हणून अमित शहा यांनी आता गेले 5-6 वर्ष हा पदभार स्वीकारला। सरकारामध्ये ही सरकार चळवळ वाढली पाहिजे यासाठी अनेक पावलं ते उचलत आहे। त्याचाच एक भाग म्हणून तुम्हाला माहिती आहे की गेले अनेक वर्ष आपल्यावर इन्कम टॅक्सची तांत्रिक तलवार सर्व कारखान्यांवर होती, कॉपरेटिव्ह कारखान्यांवर 10,000 करोड रुपये देऊन हे सगळा इन्कम टॅक्स माफ करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि आपल्या सगळ्यांना खूप मोठा दिलासा दिला। त्यात एक कारखान्याला आपल्याला 200-300 कोटीच्या इन्कम टॅक्सच्या नोटीस होत्या। राज्यभरातल्या आणि देशभरातल्या सगळ्या कारखान्यांचा इन्कम टॅक्स माफ त्यांनी केला। त्याचबरोबर सहकार क्षेत्र रुढी नावात आले पाहिजे आणि त्यामध्ये वाढ झाली पाहिजे। यासाठी त्या गावागावामध्ये असणाऱ्या कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तुम्ही काही लोक बरेच तुम्ही संचालक असाल, चेअरमन असाल, तर जवळजवळ 27 प्रकारची नवीन उद्दिष्ट त्यामध्ये तुम्ही पेट्रोल पंप करू शकता, आणि व्यवसाय करू शकता, कोल्ड स्टोरेज करू शकता, तुम्ही एखादा फूड प्रोसेसिंग युनिट करू शकता, आणि या सगळ्यासाठी जे अर्थसहाय्य लागतं ते केंद्र सरकार करणार असे एक मोठं धोरण देशभरामध्ये आता सुरू झालेला त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे। ज्याला मागास उल्लेख केला तशा एनसीडीसीच्या माध्यमातून आजारी असणाऱ्या किंवा अडचणीत असणाऱ्या कारखान्यांना अमित शहा साहेबांनी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य केले। त्यासाठी सुद्धा एक अभिनंदनाचा ठराव, आभाराचा ठराव आपण त्यांना पाठवावा अशा पद्धतीने विनंती करतो। त्याचबरोबर राज्यामध्ये असणाऱ्या माहिती सरकारनं सुद्धा सरकाराबरोबर अन्य सरकार सोडून सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अनेक योजना आता आपल्यासाठी सुरू केलेल्या आहेत। 2-3 योजनेचा मुद्दा म्हणून मी उल्लेख करतो की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 1500 रुपये प्रत्येक महिलेच्या खात्यावर थेट तुमच्याकडे सुद्धा आपल्या बहिणींचे कुणाच्या हात भरले नसतील तर अजून सुद्धा 2 दिवस मुदत आहे, 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत वाढवण्यात आलेली। ताबडतोब त्यांची ऑनलाईन फॉर्म भरा, त्यांचे जे काय असणारे त्यांना लागणारे आधार कार्ड किंवा जे काय असणार असेल ते सगळं आपण पूर्तता करा। मोठी संधी महिलांना अर्थसहाय्य होण्याच्या दृष्टिकोनातून या माध्यमातून होणार आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्या पद्धतीने केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी वर्षाला 6,000 रुपये केंद्र सरकार देत होतं, तसा राज्य सरकार 6,000 रुपये देते, म्हणजे 12,000 रुपये आज राज्य आणि केंद्र मिळून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावर देण्याचं काम ते करतायत। 1 रुपये म्हणजे पीक विमा, याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात परतफेड झालेली अनेक जिल्ह्यांमध्ये आपण फिरतोय। मला आता कोल्हापूर जिल्ह्याबरोबर अनेक जिल्हे विधानसभेच्या दृष्टिकोनातून मला दिलेले 1 रुपयाच्या पीक विमाचा अनेक भागांमध्ये फायदा झाला। आपण त्याचा उपयोग आणि विनियोग केला पाहिजे। एक अतिशय शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आणि धाडसी निर्णय जो घेतला आहे तो म्हणजे 7.5 HP पर्यंतच्या सगळ्या मोटरींचं वीज बिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।